हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज मी तुमच्यासोबत आहे ना मास्टर बेडरूमची क्लिनिंग दाखवणार आहे. डीप क्लिनिंग करणार आहे मी आज. तर तेच मी इथं करते आहे. तर वरती वॉर्डरोबच्या वर आहे ना खूप धूळ साचली होती. तर वरती एवढे हात पुरत नाही, त्यामुळे मी मॉपरने पुसत होती वरचं. खूप ऊस आहे ना ते, त्यामुळे आहे ना वरती हात पुरत नाही. आणि टेबल पण नाही आहे मोठा उंच की त्याच्यावर उभा राहून पुसता येईल. त्यामुळे मी आहे ना मॉपर घेतलं आणि मॉपरनीच पूर्ण म्हटलं वरचं क्लीन करून घ्यावं. तुम्ही बघू शकता मॉपरला किती धूळ येते खाली. वर होतीच थोडीफार धूळ, तर मग तीच म्हटलं आपण क्लीन करून घ्यावा म्हणजे. आणि कालच्या व्हिडिओत बघितलं तुम्ही की मी पूर्ण वॉर्डरोब पण छान आवरलं. त्याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. आणि पलीकडच्या साईडचं वॉर्डरोब राहिलं होतं दुसऱ्या साईडचं, तर त्याचा व्हिडिओ नाही केला मी, पण थोडक्यात दाखवून मी तुम्हाला शेवटी. तर ते पण मी व्यवस्थित कपडे वगैरे सगळे ठेवलेले आहेत मुलांचे वॉर्डरोबमध्ये. आणि हे जे आपल्या बेडचे कप्पे आहेत ना, त्यात थोडेसे म्हणजे जे जुने आपले कपडे असतात ते त्यात होते. म्हणजे जेव्हा शिफ्ट झालो ना आम्ही इकडं, त्यावेळेसच ते कपडे त्यातच ठेवले होते मी. तसेच ते बघितलेच नव्हते. म्हणजे आता म्हटलं ते ड्रॉवर पण क्लीन होईल, त्यामुळे मी ते पण आत्ता काढलं आहे क्लीन करायला. तर त्यातले सगळे कपडे मी काढून ठेवले. आणि आता ते कपडे आहे ना मी जुनं जे कपाट आहे ना त्यात ठेवणारे, पिशवीत भरून घड्या वगैरे करून. आणि ते ड्रॉवर मी पुसून घेतला आहे. नंतर दुसऱ्या साईडचा ड्रॉवर पुसते. मग ड्रॉवर पुसले की नंतर मग सगळे जेवढे कपडे आहेत ना आपले जुने जे होते ते सगळे मी काढून व्यवस्थित घड्या घालून एखाद्या पिशवीत भरून जुन्या कपाटात ठेवून देते. आणि जे लागत नाही म्हणजे जे लईच खराब आहेत ते टाकून देते. आणि ह्या जुन्या कपड्याचा काहीतरी उपयोग करता येईल म्हणून मी ते ठेवले. मे बी गोधडी वगैरे शिवण्यासाठी. तर गावाकडे द्यावं लागतील ते, म्हणजे गाऊन ते भरपूर आहेत ना. आणि गाऊन कसे लांब रुंद असतात, त्यामुळे गोधडी शिवण्यास उपयोगी पडतात. किंवा बेडशीट वगैरे. त्यामुळे मग ते मी गावाकडेच देईन, म्हणजे त्याचा काहीतरी उपयोग होईल. 4-5 गाऊन येतं. आणि दुसरे पण मुलांचे छोटे छोटे कपडे, तर ते पण मी सगळं भरून ठेवते. शाश्वतीचे तर चांगलेच कपडे आहेत, पण ती कसे वापरत नाही, तिला छोटे पडतात त्यामुळे नाही घालत ती. आणि हा पण शिवचा चांगला शर्ट आहे, पण तो बी त्याला बसत नाही आणि थोडासा एका साईडनी खराब झालेला आहे. तर हे सगळे कपडे मी ठेवून देते. कारण ज्यावेळेस आम्ही आलो ना इकडे शिफ्ट झालो, त्यावेळेस घाईघाईत तसेच ठेवून दिले ते मी कपडे. आणि परत काय त्याला बघण्यातच नाही आलं. तर आता मग म्हटलं वेळ आहे तर काढून घ्यावा, सगळं स्वच्छ करून घ्यावा. आणि जीन्स पण शाश्वतीच्या चांगल्याच आहेत. 2-4 जीन्स आहेत, त्या पण चांगल्याच आहेत. तर त्या पण तिला फिट होतात, त्यामुळे ती घालत नाही. तर त्या बी एका साईडला ठेवून देते मी पिशवीत. आणि हे सगळं पटपट आवरते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. त्या पिशव्या मी कपाटात नेऊन ठेवल्या जुन्या. आणि आता इथे ह्या ड्रॉवरमध्ये ना जे दररोज मी शाश्वतीला आणायला जाते त्यावेळेस जे ड्रेस घालतेत ना तेच ड्रेस मी ठेवते. कारण दररोजचे दररोज काय आपण ड्रेस लगेच धुत नाही 5-10 मिनटं घातल्यामुळे. तर त्यामुळे मग तेच ड्रेस मी इथे ठेवले ह्या ड्रॉवरमध्ये, जेणेकरून ते असे उघडे पण दिसणार नाही. आणि सारखे सारखे धुवून पण कपडे खराब होतात. त्यामुळे मी तर घेऊन आले शाश्वतीला की ड्रेस बदलायला की मग तो तिथं ठेवता येईल, म्हणून ते कपाट पण रिकामे केले. आणि ती पलीकडच्या साईडचे जे ड्रॉवर होतं त्यात काही कागदपत्र वगैरे होती ते ठेवली.
आणि आता हा साईडचा जो वॉर्डरोबच्या साईडचा जो कप्पा आहे ना, त्यात पण थोडीशी धूळ आणि ते होती. म्हटलं ते पण पुसून घ्यावा. आणि त्याच्यावर ज्या काच आहेत ना, त्याच्यावर ठेवण्यासाठी मला शोपीस घ्यायचे. पण अजून तर काही घेतले नाही. आता बघू, दिवाळीच्या वेळेस कुठं नगरला वगैरे जाण्यात आलं तर मग घेता येईल. त्यामुळे ते तर काय अजून घेतलेले नाही आहेत. तर मी हे सगळं पटापटा क्लीन करून घेते. आणि काचावर पण खूप धूळ साचती, तरी मी सारखी पुसत असते. आणि मध्ये मध्येच कापड मी ना धुवून घेते, कारण धूळ असल्यामुळं कापड लगेच धुवून घ्यावं लागतं. आणि सगळं क्लीन केलं आहे मी. आणि थोडा व्हिडिओ मी फास्ट पण केला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. कालचा व्हिडिओ खूप मोठा झाला होता, त्यामुळे त्याला काही एवढे व्ह्यू नाही आले. त्यामुळे म्हटलं एवढा मोठा व्हिडिओ करण्यापेक्षा आपण थोडा व्हिडिओचा स्पीड वाढवला तर बरं राहील, म्हणजे तुम्हाला पण बघायला बोर होणार नाही. त्यामुळे मी थोडा व्हिडिओ असा फास्ट घेतला आहे. आता सगळं झालं आहे माझं पुसून वगैरे आवरून. तर आता मी झाडून घेते. वरची जी धूळ होती ना, मॉपने पुसलेली, मी ती सगळी खाली पडली आहे. त्यामुळे म्हटलं आता एकदा झाडून घ्यावं आणि नंतर मग खिडक्या वगैरे पुसून घेता येईल. तर मी झाडून घेते आता. आणि नंतर मला वॉर्डरोबचं जे समोरचे डोर आहे ना, ते पण पुसून घ्यायचे. तर मी थोडं कॉलिन मारून ते पुसून घेते. म्हणजे आताच पुसलं होतं मध्ये मी, ते काय एवढं खराब नाही आहे. पण आता सगळंच क्लीन केलं आहे, तर म्हटलं त्यावर पण एक कापड मारून घ्यावं. तर तेच पुसते मी इथं. तर मग मी पुसून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. ते एका साईडचं ड्रॉवर पुसलं आहे मी, आता दुसऱ्या साईडचा ड्रॉवर पुसून घेते. आणि कसं आहे ना, एवढं काही खराब नाही आहे, कारण आताच पुसलं होतं मध्ये मी. पण शाश्वती कसं गंध वगैरे लावती, तर मग तिचा हात वगैरे लागतो कधी गंधाने खराब झालेला असला तर. त्यामुळे त्याचेच थोडेफार डाग पडलेले आहेत, नाही तर दुसरे कशाचे डाग नाही आहेत. तर माझं वॉर्डरोब पुसून झालं आहे. मी साईडने मी म्हणजे आहे ना आपलं याचं दिवाणचं, म्हणजे बेडचं जे कप्पा आहे ना समोरचं जे असतं ना, ते पण पुसून घेते. तर आता खिडकी वगैरे पुसून घेते मी. बाकीचं झालं माझं सगळं पुसून, फक्त खिडकीच राहिली पुसायची. आणि तिकडली खिडकी पुसल्याच्या नंतर जी समोरची खिडकी ती पण पुसायची. तर त्याच्या तिथं छोट्या छोट्या बॉटल आहेत ग्लिसरीनच्या आणि गुलाबजल आहेत, तर त्या पण पुसून घेते मी. कारण जर आपला जिथं मेन आरसा आहे तिथं जर ठेवलं ना, शाश्वती खराब करते. म्हणून मी इकडं साईडला ठेवलं आहे खिडकीत, जेणेकरून आपल्याला जावं लागेल तेव्हा घेता बी येईन. त्यामुळे आणि ही कॉलेनची एक आणि ती बॉटल मी तिकडं ठेवणार आहे बाहेर.
तर ती संपलेली आहे. त्यामुळे आता इथं पण खिडकी वगैरे पुसून झाली आणि त्याच्यानंतर मी जो आरसा आहे आपला तो पण घेतला क्लीन करायला. तो बी मी पुसलेलाच होता, एवढा काही खराब नव्हता, पण शाश्वतीच्या गंधाचे हात लागतात त्यामुळे थोडंसं मेसी दिसतं ते, म्हणून म्हटलं त्याला पण घ्यावं एक कापड मारून. तेच पुसते मी. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करत जा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला म्हणजे नोटिफिकेशन मिळेल की व्हिडिओ आलाय म्हणून. मग तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ बघता येईल. चला मग आता माझं सगळं पुसून वगैरे झालं आहे. आता मी फरची वगैरे पुसून घेते. तर थोडं मी लायझॉल टाकले पाण्यात, म्हटलं जेणेकरून फरची पण निघन चांगली. त्यामुळे तर मी काल तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता की वॉर्डरोब कसं सेट करायचं. तर त्यातलाच साईडचा राहिलेला कप्पा मी आज क्लीन केला होता आणि म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवलं. तेच मी तुमच्यासोबत आता दाखवते तुम्हाला. आणि चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.